राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा 10व्या फेरी अखेर निकाल जो आहे तो हाती लागलेला आहे। अक्षय कर्डिले हे 40,000हून अधिक मतांनी जे आहे ते आघाडीवर आहे आणि कुठेतरी आता कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारलाय। राहुरीमध्ये जे आहे ते कर्डिले यांचे कार्यकर्ते एकत्र आले, त्यांनी घोषणाबाजी केलेल्या आहेत आणि अक्षय कर्डिलेंचा जे आहे तो विजय देखील आता सुखकर झालेला आहे। विजयाच्या बाजूने अक्षय कर्डिले यांनी कूच केलेले आहेत। कर्डिले यांचे जे कार्यकर्ते आहेत की काय सांगाल की आता अक्षय कर्डिले जे आहेत ते विजयाकडे त्यांनी कूच केली आहे, विजय कुठेतरी आता दिसतोय कर्डिले यांचा, काय भावना आहे? रयतेचा राजा, गोरगरिबांचा कैवारी, शेतकऱ्यांचा आधारस्तंभ 17 ऑक्टोबरला काळाच्या पडद्याआड गेले। वास्तविक पाहता या पोटनिवडणुकीमध्ये आपण एक दुर्दैव समजतो की या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जाण्याची वेळ आली। एकीकडे आपल्याला आनंद होतो आणि एकीकडे दुःख पण होतं की आपल्याला रवींद्र चव्हाण, नामदार राधाकृष्ण विखे, सुजयदादा विखे, मोनिकाताई, पंकजाताई यांनी अक्षयदादाला भाजपची उमेदवारी दिली आणि या उमेदवारी मिळाल्यानंतर हिरिरीने मतदारांनी भाग घेऊन वास्तविक पाहता नगर, राहुरी, पाथर्डी मतदारसंघातच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कर्डिले साहेबांचा दबदबा होता। गोरगरिबांचा कैवारी असताना गोरगरिबांची नाळ त्यांनी जुळलेली होती। राहुरी तालुक्यातील नगर, पाथर्डी प्रत्येक गावामध्ये कर्डिले साहेबाचा कामाचा ओघ होता। त्या कामाच्या रूपानं त्यांची पावती हीच अखेरची श्रद्धांजली म्हणून अक्षयदादाला लोकांनी मतदान करणार होते, पण काही विघ्न संतोषी लोकांनी या इलेक्शनला सामोरं जाण्याची वेळ आणली। पण परमेश्वरांनी त्यांना आत्ताच एक 8वी 9वी फेरी झाली, 1,30,000 35,000 मतांनी अक्षयदादा आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणले होते 1,00,000-1,50,000 मतांनी निवडून आल्यानंतर विधान भवनामध्ये अकोल्याचा असू, नंदुरबारचा असू, नांदेडचा असू, जळगावचा असू प्रत्येक आमदार त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणार आणि विधान भवनामध्ये अक्षय कर्डिले हे कैलासवासी शिवाजीराव गाड्यांचे मुलगा किती मतांनी निवडून आला हे त्याचं कौतुक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये होणार आहे। आताच 5 वाजेपर्यंत सर्व निकाल बाहेर पडणार आहे आणि अक्षयदादा भरघोस मतांनी निवडून आलेले हे मी माझ्या परिणाम मतदारांच्या रूपातून त्यांनी इलेक्शन हातात घेतलेलं होतं। खरं या इलेक्शन मध्ये आपला टायगर अभी जिंदा आहे। सुजयदादा, डॉक्टर सुजयदादा, राधाकृष्ण विखे साहेब, मोनिकाताई, अक्षयदादा या सर्वांनी मनापासून प्रयत्न केले आणि अक्षयदादा भरघोस मतांनी निवडून येणार। अक्षय कर्डिलेंचा कुठेतरी विजय दिसतोय। विधानसभेमध्ये जे आहे ते तरुण आमदार म्हणून अक्षय कर्डिले जाणार आहेत। रोहित पाटलानंतर दुसरे असे विधानसभेचे सदस्य राहतील अक्षय कर्डिले, की हे तरुण आहेत आणि हे आता विधानसभेत जात आहेत। तरुण म्हणून कसं बघताय? आम्हा सगळ्या तरुणांना आनंदच आहे, पण कर्डिले साहेबांच्या आशीर्वादाने अक्षयदादांनी कर्डिले साहेब असताना एक तरुणांची मोठी संघटना, एक मोठी फळी उभा केली होती मतदारसंघात। अक्षयदादांचा मित्र वर्ग जो आहे ना तो मोठा आहे। जवळजवळ अक्षयदादा एक 15-20 वर्षापासून तरुणात काम करतात। तरुणांचं कॉलेजचं आसन कोणते विविध अडचणी असत्या साहेबांच्या माध्यमातून अक्षयदादा सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचीच पोच पावती म्हणून आज अक्षयदादांना 1 लाखाच्या पुढे लीड भेटते। तरुणांचा सगळा आनंदित तरुण येतं। एक वेळेस आम्हाला दुःख आहे, एक वेळेस आनंद आहे, तरी अक्षयदादा आमदार झाल्यानंतर सगळ्या तरुणांचा जे काही कामं असतील ते भविष्यात करतील अशी अपेक्षा। सुरुवातीपासून ही निवडणूक अशी एकतर्फी वाटत होती, बिनविरोध होईल असं वाटत होतं। तनपुरे देखील थांबले होते, त्यामुळे तनपुरेंचा देखील फायदा जो आहे तो आता या निकालात कर्डिलेंना दिसून येतोय। काय वाटतं? निवडणूक ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी 1,00,000 मताच्या मताधिक्याने विजय होणार हे निश्चित झालं होतं आणि तुम्ही ज्या प्रकारे म्हणले की विरोधक थांबले, तर दादांनी त्यांचे आभार मानलेले आहेत आणि त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर माघार घेतली होती आणि या ठिकाणी या पुढील राहिलेल्या 3.5 वर्षाच्या कालावधीत अक्षयदादा एक युवा तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि ते एक आपल्या कामाचा ठसा या राहुरी नगर पाथर्डीच नाही तर पूर्ण राज्यभर उमटवल्याशिवाय राहणार नाहीत, ही पूर्ण आम्हाला युवक वर्गाला आशा आहे आणि तेवढा विश्वास आहे। आता अक्षय कर्डिले यांचा विजय दिसतोय, ते आमदार होताना दिसत आहेत। काय अपेक्षा एक मतदार म्हणून काय वाटतं? आमची एकच अपेक्षा आहे, ते तरुणाचे आमदार म्हणून त्यांची ओळख राहील महाराष्ट्रभर, तरुणाचे आमदार। आणि ही सगळी त्यांच्या मित्र परिवारांनी हातात इलेक्शन घेतलंय, सगळ्यांनी त्याचा मोबदला आज आम्हाला भेटलाय आणि हे सगळे कोणचे जेवढं तरुण वर्ग आहे एवढं तरुण आमदार आणि त्यांच्या वडिलाची एवढी जिल्ह्यावर पुण्य आहे तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जसे हनुमंतांनी छाती फाडून राम दाखवला होता तसा शिवाजी कर्डिले दिसतो।
आम्हाला याची आज तो फार खंत वाटते का साहेब असायला पाहिजे होते. साहेब नसल्यामुळे आम्हाला तेवढी एकच खंत आहे. अक्षयदादा फॉर्म भरला त्या दिवशी विजय आहेत, पण आज हे गुलाल पाहण्यासाठी आमचे स्वर्गवासी शिवाजी कर्डिले पाहिजे होते, एवढी खंत आहे. ह्या खंतेची आम्ही कधी जिंदगी भरात याची तुलना बी करू शकत नाही. आणि हे दुःख आम्हाला ही कितपर्यंत राहील, म्हणजे आम्ही मरूपर्यंत हे दुःख आम्हाला राहणार आहे. नक्कीच अक्षय कर्डिले हे आता विधानसभेत जाणार आहेत. तरुण विधानसभेत दुसरा जो आहे तो सदस्य, विधानसभेत तरुण सदस्य म्हणून अक्षय कर्डिले जाणार आहेत. त्यामुळे तरुणांचं नेतृत्व देखील अक्षय कर्डिले विधानसभेत करतील अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आणि दुसरीकडे म्हणजे अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द या ठिकाणी सुरू झाली, मात्र त्यांचे वडील शिवाजी कर्डिले हे देखील नसल्याने त्यांचा आनंद आणि दुःख या दोन्हींची किनार जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. कॅमेरामॅन ऋषीसह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर.